त्यांचं करूयात सहर्ष स्वागत. दुपारच्या 17ला या ठिकाणी सुरुवात होते. एका बाजूला टीम शिवन्य 11, दुसऱ्या बाजूला वैभव स्मृती असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल योगेश मालुसरे यांचा. पहिलाच बॉल चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं सुफियान शेख यांचं. पहिल्या बॉलला डॉट बॉल. विनायक साळुंके त्याचबरोबर प्रसाद सुर्वे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला विनायक, नॉन स्ट्राईकला प्रसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश मालुसरे गोलंदाजीवरती. एक सामना गमावलाय टीम वैभव स्मृती या संघानं. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक. रतन बॉलच्या खाली कॅच इम्पॉर्टंट आहे आणि कॅच पकडली आहे. फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. विनायक साळुंके महत्वाचा गडी बाद होतोय, परंतु यावेळेस काय घडलं जाते पहा. कॅच पकडले. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. त्याच्यानंतर जी फेकी केली त्याने मात्र इथे आमचे पंच विनोद भगत यांना बीट केलं. अगदी त्यांची विकेट जाता जाता थोडक्यात बचावले. अगदी पंचांना देखील किती काळजी घ्यावी लागते क्रिकेटमध्ये मित्रांनो. सहज पंच बनता येत नाही, तर तुमच्या शरीराची देखील तुम्हाला काळजी घेऊन निर्णय द्यावे लागतात. अगदी दुपारी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर कुठेतरी त्यांच्या पोटावरती बॉल लागलाय. अगदी भात त्यांचा हल्लाय. भात आणि भाकरी कुठेतरी हल्ली. पंचांना इथे बॉल लागलाय. सुमित माने आलेल्या आडव्या बॅटने फटका केलाय. कॅच ड्रॉप होतोय. अगदी दुसऱ्या बॉलवरती देखील विकेट मिळवण्याची संधी निर्माण झाली होती योगेश मालुसरे यांना. एक धाव ते आले. संघाचं खातं या ठिकाणी उघडलंय. एक वरती एक अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विनायक साळुंके एक महत्वाची विकेट माघारी पाठवले. यावेळेस प्रसाद सुर्वेच्या बॅटमधून बाहुबली स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला सीमारेषा पार. प्रसाद सुर्वे सेट ऑन फायर. त्यांच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार. षटकार आलाय. त्याचबरोबर दीपक मोडक यांचं देखील शुभागमन. त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये दीपक दादा यांचं देखील शुभागमन. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. सुरुवातीचे 3 बॉल मात्र राहिली गोलंदाज योगेश यांचे, परंतु शेवटच्या 4थ्या बॉलवरती षटकार आलाय. चार बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 समोरच्या दिशेत ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव घेतली. दुसरे धावेसाठी वेगाने प्रयत्न केलाय. 2 धावा इथे पूर्ण करण्यात यश प्राप्त झाले. प्रसाद आणि विनायक या जोडीला. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. प्रसाद आणि सुमित माफ करा. विनायक बाद झालाय. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. शेवटचा बॉल. यावेळेस अगदी खोला टाकलेला बॉल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल 1 गडी बाद 9 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. वैभव स्मृती अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल संघ शिवन्य 11. शिवन्य 11 या संघानं अगदी सकाळी एक सामना जिंकला आणि आता मात्र त्यांची लढत आपल्याला पाहायला मिळते. टीम वैभव स्मृती ज्या संघानं अगदी निसटता पराभव त्यांना स्वीकारावा लागला. टीम विराट स्मृतीच्या अगेन्स्ट पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला.
केलाय, बॉल निघून चालाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 1 बाउंड चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. चांगला स्ट्रोक लगावलाय. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता लोअर फुलटॉस होता, थोडासा बॅटर वाकला आणि त्याच्यानंतर मात्र बॉलला पाठवलं डीप मिड विकेटच्या दिशेने. अगदी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला परंतु त्याच्या खूप दूरवरून मात्र बॉलला पाठवले सीमारेषा पार. 13 रन स्कोर कार्डवरती. स्ट्रायकर इनला सुमित माने. यावेळेस पा चांगला स्ट्रोक निलेश माने अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय सुमित माने, परंतु आता माने इथे माने विरुद्ध माने दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सुमित माने यांची बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू इथे कमबॅक केले बॉलर निलेश माने यांनी. सुरुवातीच्या 2 बॉलवरती चौकार आल्यानंतर आता मात्र डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलमध्ये धावफलकावरती धावा लागल्या 17 मध्ये 1 विकेट माघारी परतले विनायक साळुंके यांची. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. इनफिल्डच्या वरून बॉल ट्रॅव्हल झालाय. अवधूत बॉलचा पाठमोरा करतोय परंतु बॉल खूप दूरवरती. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय सुमित माने यांच्या बॅटमधून येतोय. या षटकातील तिसरा चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी दाखवलं जातं. बॅटर सुमित माने. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये धावफलकावरती धावा लागल्या 21 धावा. आता शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावरती. निलेश माने 2 डॉट बॉल जरूर आले पण शालेय विद्यार्थी देखील भरपूर या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. शाळा सुटल्यानंतर जर पाहिलं तर घरी न जाता थेट क्रिकेटच्या मैदानावरती हे विद्यार्थी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पण क्रिकेटची आवड ही प्रत्येकाला अगदी लहानापासून थोरापर्यंत ही आवड कोणालाही सुटलेली नाही. ते पहा अचूक टप्प्याची गोलंदाजी. यष्ट्या उडवल्या, यष्ट्या वाकवल्या. क्लीन बोल्ड सुमित माने. बॅक टू डग आउट. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी राजू यांना आपण पाहतोय. डावरी संघाचे एक अनुभवी क्रिकेटर, अनुभवी गोलंदाज. कित्येक काळ त्यांनी गाजवलाय. क्रिकेटचा चढउतार भरपूर माहिती आहे. समोर असेल प्रसाद सुर्वे. जर पाहिलं तर आंबोडी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना यंदाच्या सीझनमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा फलंदाज म्हणून यांनी देखील आपल्या नावावरती एक वेगळी ओळख निर्माण केली या खेळाडूने.
आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ती आहेत स्ट्रायकर एंडला. समोर असतील गोलंदाज राजू. वैभव स्मृती 11 विरुद्ध टीम आपणाला शिवन्या 11. नवीन बॅटर वैष्णव आपल्याला पाहायला मिळतील. वैष्णव साळुंके नॉन स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल खोला टाकलेला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती 2.1 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंदा इथे हा थरार आपण अनुभवत आहे. पुन्हा एकदा स्ट्रेटला समोरच्या दिशेत फटका केलाय. एक धाव तिथे आले. राहुल डीजे आहेत अगदी रॉकेट थ्रो केलाय त्यांनी. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. अगदी क्रॉस कॅप त्यांनी परिधान केले. गावठी स्टाईल आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांनी फेकी मात्र अचूक केली आहे. संघाची धावसंख्या एका सिंगलने वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. 22 रन लॉस ऑफ 1 विकेट. 2 विकेट माफ करा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 8 संघ मालक आणि जवळपास 120च्या वरती खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. सकाळीच अगदी उपाध्यक्ष नितीन वरंडे यांनी सांगितले की पुढच्या वर्षी थोडासा या स्पर्धेमध्ये नक्कीच बदल केला जाईल. अगदी रजनी क्रिकेट देखील पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल. डे नाईट टुर्नामेंट. यावेळेस बॅटची कडा आणि फलंदाजी ती मात्र वैष्णव साळुंके गोल्डन डकची शिकार ठरतो. 0च्या चष्माने सुफियान विकेटच्या पाठीमागे जर पाहिलं तर अप्रतिम झेल टिपलाय. आणि आणखी एक धक्का लागला टीम शिवन्या 11 या टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघमालक त्याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली या खास करून या स्पर्धेला शुभेच्छा सदिच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय सतीशजी तांबे साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. सचिन पवार स्वतः संघाचे संघमालक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये आणि या अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन पवार त्याचबरोबर व्यासपीठावरती आई भराडे माता आंबवडे संघाचे संघमालक देखील आहेत. यावेळेस अगदी हाताला चटका दे तिथे मात्र बॉल निघून चालाय. कव्हर रिझर्व मध्ये दणदण करत सीमारेषा पार मेतील धावा 4. या टीमला शिवन्या 11 या टीमच्या धावसंख्येला चालना देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगली बॉलिंग. खेळाडूच्या हाताला ब्रश करत बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 26 धावा. खुला टाकलेला बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे वेगाने कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु विकेट किपर एंडला ज्या वेगाने फेकी झाले फक्त एकच सिंगल आले. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचा बॉल शिल्लक. शिवन्या 11 आणि वैभव स्मृती अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि कमी धावांच्या पर्यंत थांबवण्याचा एक इरादा बाळगताना आपल्याला संघ पाहायला मिळते. टीम वैभव स्मृती हा संघ. यावेळेस फुलटॉसला अजिबात माफी नाही. क्रिकेटमधील लॉलीपॉप आणि ते मात्र बॉलरला दाखवलाय सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता. बॉल सीमारेषा पार. षटकार. सुरुवातीचे 5 बॉल मात्र चांगल्या पद्धतीने हाताळले परंतु शेवटच्या बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला राजू यांनी आणि त्याच्यावरती मात्र प्रसाद सुर्वे ज्याच्याकडे जर पाहिलं तर क्षमता आहे ताकद आहे आणि बॉडी लँग्वेज पहा प्रसादचे. अगदी फिटनेस आणि त्याच्यानंतर जसा बॉल बॅटवरती आला बॅट गरकन फिरवली आणि बॉलला मात्र पटकन या ठिकाणी पाठवले सीमारेषा पार. षटकार. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय आणि ड्रिंक ब्रेकमध्ये चर्चा जरूर केली जाईल. टीम वैभव स्मृती 11 या संघामध्ये 33 धावा धावफलकावरती. 11.00चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर अशा पद्धतीनेच प्रतिषटक 11 धावा जर आल्या तर मात्र 55 पर्यंत या ठिकाणी प्रोजेक्टेड स्कोर जाऊ शकतो.
इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत अगदी मॅच नंतर, कारण की लागोपाठचा सामना आहे. विराट स्मृती आणि शिवन्या 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. सामना क्रमांक 5. 33 वरती 3 अशी अवस्था. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग दुपारचं सत्र. हरीश कोळीकर गोलंदाजीसाठी आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत विनोद भगत सर, त्याचबरोबर महेशजी मिसाळे सर. यावेळेस चांगली गोलंदाजी, डायरेक्ट हिट. पा काय घडलं जातंय, परंतु डायरेक्ट हिट जरूर केलाय. पाणी द्या, पाणी द्या. हरीश यांनी रॉकेट थ्रो केला. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. राजू दादा तिथे क्षेत्ररक्षणासाठी तैनात होते. अगदी काही काळासाठी जर पाहिलं तर अगदी संपूर्ण वातावरण त्यांनी शांत केलं. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आणि फलंदाजी ते बाद झाला. सुपियन यांनी पकडली त्यांच्या पाठीमागे आणखीन एक कॅच. प्रसाद सुर्वे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील, जो या टीमचा एक हार्ड हिटर फलंदाज, तो मात्र माघारी परततोय. 7 बॉलमध्ये 15. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला न्यू बॅटर रहीम यांना आपण पाहतोय.
आतापर्यंत 34 वरती 5. एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजी धावा जरूर येत आहेत, परंतु विकेट देखील जाताना आपल्याला पाहायला मिळेल. जो करंट रन रेट 3 षटकामध्ये 11चा होता, तो मात्र आता आलेख कुठेतरी खाली आलाय. 10.20चा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस रहीम यांनी समोरच्या दिवशी चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत राहुल लिजे. चुकी करताना अशा चुका राहुल लिजे यांच्याकडून होणं मात्र भरपूर चुकीचं. तरी त्यांना सांगत होतं की दुपारी जास्त जेवण करू नका, तुम्हाला जास्त झेपणार नाही फिल्डिंग करताना, परंतु अशा चुका कमी खात जा. त्यामुळे फिल्डिंगमध्ये अशा प्रकारच्या चुका होत असतात. पण थोडा जेवला म्हणून थोडी चूक झाली. मोठं मोठं खालं काय असतं तर अजून पण नामदेव दादा सांगतात भरपूर काय खाले, आम्ही काही सांगत नाही. अगदी ढेंगमधून बॉल सोडला त्यांनी. छत्तीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. छत्तीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय हरीश यांच्या माध्यमातून. इथे चुकी घडताना बॅकअप तिथे नव्हता आणि बॅकअप नसल्यामुळे इथे 2 धावा या बॉलवरती आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती. अडतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अनिकेत शिडगे स्ट्रायकर इंड आपल्याला पाहायला मिळेल. अडतीस धावा 38 वरती 5. या अगोदर आपण मिसफील्ड पाहिली जिथे 2 धावा आल्या आणि त्याच्यानंतर मात्र जर पाहिलं तर या बॉलवरती देखील 2 धावा. प्रत्येक बॉलवरती दुहेरी धावसंख्या इथे बॅटिंग करणारा टीम शिवने 11 हा संघ घेत असताना 38 रन स्कोर कार्डवरती. चला मॅच चालू करा. अजून देखील 3 मॅचेस या ठिकाणी आम्हाला खेळवायच्या आहेत, याची नोंद घ्या. उद्याच्या दिवसामध्ये उद्यासाठी काही सूचना असतील, ज्यांचा पहिला सामना असेल त्यांना विनंती असेल ठीक 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल. 8:30 वाजता आपलं रिपोर्टिंग टायमिंग असेल, याची नोंद घ्या. इथे गोलंदाजावरती प्रेशर दबाव आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 39 रन. 39 धाबा धावफलकावरती. 5 गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 39 धाबा धावफलकावरती लगावल्या. यावेळेस पहा वेगवान चेंडू हाताला काय गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी अपील केली परंतु आत्मविश्वास कमी आणि त्याच्यानंतर मात्र पंचांनी साफ नकार दर्शवलाय. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. आता शेवटचा बॉल. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. बॉलच्या खाली पुन्हा एकदा सुफियान शेख आणि कॅच पकडले. फलंदाजी ती बाद होताना अनिकेत शिडगेच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळेल. अगदी शून्याचा चष्मा परिधान करून इथे बाद होताना पाहायला मिळेल अनिकेत शिडगे. सुफियान शेखने आतापर्यंत या डावामध्ये 3री कॅच पकडले. चांगली झील आणि चांगलं क्षेत्ररक्षण यशांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. स्लॉक षटक. 39 धाबा.
39 धावा धावफलकावरती. आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी सुफियान शेख यांना आणले गेले, कारण की या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 28 धावांचं एक मोठं षटक हाताळलं होतं. परंतु आता जर पाहिलं तर कुठेतरी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे सुफियान यांना, कारण की पहिल्या मॅचमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी हाताळत असताना एक मोठं षटक हाताळलं होतं. परंतु आता या शेवटच्या षटकामध्ये अगेन्स्ट रहीम कशी गोलंदाजी करतात या बॉलवरती. पहिलाच बॉल खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रहीम यांना बीट करून जाणारा बॉल, कोणती धाव मात्र या बॉलवरती मिळत नाहीये. नवीन बॅटर दुर्गेश शिंदे. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळायचा होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आणि फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळेल. रहीम शेख विकेटचं पतन. चला पंच व्हाईट बॉल होता ना. चाळीस धाबा धावफलकावरती महेश साळुंके मॅगी. यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. दुर्गेश शिंदे एकही बॉल फेस न करता मात्र इथे माघारी परतावं लागतंय. आणखी एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. दुर्गेश शिंदे आत्तापर्यंत जर पाहिलं तर निम्म्याच्या वरती संघ इथे नेस्तनाबूत झालाय. 8 विकेट. अगदी वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये या मॅच मध्ये अगदी शिवने 11 संघ ऑल आउट होणार का याची देखील चर्चा मात्र इथून पुढे केली जाऊ शकते. परंतु 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 वरती 8. नवीन बॅटर सुरेश अंकुश शेळके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 गडी बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये. सुफियान गोलंदाजीवरती आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत एक अतिरिक्त स्वरूपाची धाव खर्च केली, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक गडी बाद देखील केलाय. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस बॅटच्या साह्याने मात्र इथे डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, जिथे मेल फक्त एक सिंगलच्या साह्याने मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमला फारसा काही फरक पडणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 41 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. आता शेवटचे 2 बॉल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र हे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र आता गोल्डन बॉल असतील, कारण की टार्गेट सेट करणारे
चला 4 बॉलचा खेळ संपला. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्ट्रायकर इंडा बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी ती पाहायला मिळते. पण या पाठीमागच्या मॅचमध्ये तुमच्यासोबत काय घडलं याचा विचार न करता आता मात्र आत्मविश्वास पूर्ण गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच भूतकाळाचा विचार जर केला तर तुमचा वर्तमान काळ खराब होत असतो. त्यामुळे तुम्ही वर्तमान काळात चांगली कामगिरी करा आणि भूतकाळ मात्र विसरून जा. हे शिकवण मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते सुपियान यांच्या गोलंदाजीमधून. शेवटच्या बॉलवरती मात्र एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 43 धावांचं लक्ष इथे दिले जाईल टीम वैभव स्मृती 11 या टीमला. येणारे 30 बॉल आणि करायच्या आहेत 43 धावा. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि दुसऱ्या डावामध्ये हे समीकरण कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे सांगण्यासाठी आपण मायक्रोफोनमध्ये करूयात बदल आणि ऐकूयात वाशीगावचा अगदी मूर्ती लहान परंतु आवाज महान असे आमचे समालोचक मित्र राहुलजी राठोड सर यांचा आवाज आपण ऐकूयात. 30 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे टीम वैभव स्मृती या टीमला. आणि हे टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल याच्यासाठी आपण आवाजामध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात राहुल सर यांची वाणी आणि त्यांच्याच वाणीतून ऐकूया पुढच्या डावाची कहाणी. धन्यवाद. चला धन्यवाद महाराज. अतिशय अप्रतिम वाणी त्याची ऐकली आपण या अगोदरच्या मॅचमध्ये. खूप चांगलं सूत्रसंचालन आपण ऐकलेलं आहात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025चा हा महासंग्राम आपण अनुभवत आहे. आलेले सर्व तमाम मायबाप क्रीडा रसिक अतिथी मान्यवर, आमचं कॉमेंट्री बॉक्स असेल, MTC लाईव्ह असेल, अंपायर असतील, पंच परमेश्वर असतील, सर्व अतिथी मान्यवर, सर्व खेळाडू, मी राहुल राठोड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. 30 बॉल आणि 43 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये आपण प्रवीणजी वंडुसकर महाराजांची वाणी आपण ऐकली. अतिशय चांगलं वाणी. पाटण तालुका असू द्या, आज कराड असू द्या, पाटण असू द्या, कराड असू द्या, शाहूवाडी असू द्या, संपूर्ण ज्या वाणीने तुम्हा सर्वांना वेड लावलाय, ज्या वाणीने तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलाय, असे आमचे मित्र प्रवीण वंडुसकर महाराज यांना आपण ऐकलात. पहा 43 धावांचं आव्हान, 43 धावांचं लक्षाचा पहाटलाग करायचा आहे. वैभव स्मृती 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवण्या 11. टॉस जिंकल्यानंतर वैभव स्मृती या टीमनं प्रथमतः फिल्डिंग करत असताना चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. जवळपास 43 धावांचा लक्षाचा पहाटलाग इथे करायचा आहे.
चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 43 धावांचा पाठलाग करायचंय. 43 टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपण बॉलरला पाहताय. रहीम शेख ऑन अ मार्क. सलामीची जोडी योगेश आणि त्यांच्याबरोबर रतन. मागच्या मॅचमध्ये एक धुपादार इनिंग ज्याने साकारली. मागच्या मॅचमध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावरती मोठमोठ्या गोलंदाजाला अक्षरशः घाम फोडलाय या रतननं, या योगेशने. आपण सध्या त्यांना स्क्रीनवरती आपण पाहताय. MTC ओमसाई MTC टेक्निकल टीम, अक्षय म्हात्रे, फराड परिवार अँड कंपनी माझ्याबरोबर जुळलेली आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती रहीम शेख ऑन अ मार्क. पॉवर प्ले क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सलामीची जोडी योगेश. पहिला बॉल भन्नाट वेगे. पहिला बॉल चांगल्या बॉलची पिचिंग होते. वेगवान बॉल. बॉल पडल्यानंतर वेगानं निघालाय. बंदुकीची गोळी कशी वेगानं निघते. रहीम शेख भन्नाट वेग, प्रचंड वेग धारण केलाय. या गोलंदाजानं प्रभावित केलाय. या गोलंदाजानं इम्प्रेस केलाय. इथे पहा पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. पंच म्हणतात वाईट बॉल आहे, दिशा खराब आहे, पण दंडित केले. अपील मध्ये उत्साह होता. अपील मध्ये प्रचंड उत्साह होता, परंतु त्या अपील अक्षरशः खारीज केलाय. व्हाईट बॉलची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. कव्हरला उडवलाय. कव्हरची दिशा फाडून फोडून थ्रू द कव्हर खेळलाय. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. योगेशच्या बाटमधून धमाका आलाय. चुकीला माफी नाही. मगाशी महाराजने उल्लेख केला, चुकीला अजिबात माफी नाही आहे. त्या चुकी केली, चुकीचं भूदंड तुम्हाला भरावा लागेल. चौकाराच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 5च्या घरामध्ये 5 धावा. सध्या पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. योगेश अक्षरशः तुटून पडलाय. योगेशच्या बरोबर रतन अक्षरशः कडक उन्हामध्ये आपल्या नावाचं वादळ अक्षरशः बरसवलाय. या उन्हामध्ये बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे पहा चांगला बॉल. यावेळेला कटरेचा वापर आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. अपील मध्ये उत्साह पहा. वेगवान बॉल. रहीम शेखने कमबॅक केलाय. चांगलं प्रत्युत्तर दिला. टिट फॉर टॅट. इट का जवाब पत्थर से. चांगलं कॉम्बिनेशन आपण सध्या पाहताय. यावेळेला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॉल चला बाखूट पॉइंटला. गोशांकी क्षेत्र आहे. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर, सिंगलच्या मदतीने, सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा सध्या पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. सहा धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6च्या घरामध्ये. इथे पुन्हा एकदा कव्हरला उडवलाय. अप्रतिम फटका. कॉपी बुक स्ट्रोक खेळलाय. पुस्तकी फटका. बॉल सीमा पार. कव्हरची दिशा फाडून फोडून बॉल न गाठली सीमा. धावा मिळताय आर पार. बॉल सीमा रेषा फार. येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक.
ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कटरचा वापर होता, परंतु त्या बॉल पर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि त्या बॉलला पिक केलाय. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 या आकड्यावरती 10 धावा. इथे चांगला बॉल, चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध चांगल्या रीतीने गेलाय. पहा पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या वैभव स्मृती विदाउट लॉस ऑफ द विकेट्स 10 धावा. सध्या आपण पाहताय 43 धावांचा पाठलाग करायचा. 10 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. चला स्पीडअप करा रहीम शेख अँड कंपनी विनंती करतोय. शिवण्या 11 टीम रहीम अँड कंपनी वे फार घेऊ नका. चला पंच परमेश्वर, पंच गुरुनाथ पाटील सर वे फार होतोय. फिल्डिंग करणारा संघ वे फार घेतोय, त्यामुळे विनंती करतोय. चला टाइमर सुरू आहे, टाइमर सुरू आहे. विनंती करतोय रहीम शेख अँड कंपनी वे फार घेताय तुम्ही. 10 धावा धावफलकावरती आहे. सेकंड ओव्हर मध्ये चला दुर्गेश थोडं फास्ट क्रिकेट खेळा विनंती करतोय. दुर्गेश आलेले आहे सेकंड ओव्हर मध्ये. 10 धावा धावफलकावरती आहे. इथे पहा दुर्गेशचा पहिला बॉल भन्नाट वेग, परंतु पंच गुरुनाथ पाटील सर म्हणतायत दिशा खराब आहे. व्हाईट बॉलची सांगता होते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22च्या नियमानुसार गोलंदाजाला दंडित करतायत. एक्स्ट्रा मिळते. बॉल आहे अवांतर. पंचाने दोन्ही हात केलेले आहे समांतर. यावेळेला फटका उडवण्याचा प्रयत्न कव्हरला खेळलाय. फिल्डर धावताय, त्याच्या मागे पाठमोगा धावताय. फिल्डर धावतोय, 2 क्षेत्ररक्षक धावताय, परंतु बॉलला अडवण्यामध्ये यश मिळालंय. या बॉलवरती धावा पाहता पाहता इथे पहा थ्रो खराब, कलेक्शन खराब, सगळीकडे खराब फिल्डिंग. फिल्डिंग खराब होताना दिसते. सर या बॉलवरती धावा 4 धावा. या स्पर्धेमध्ये मला वाटतंय सर प्रवीण सर 4 धावा पहिल्यांदा चोरून काढलेल्या आहेत की काय? यस प्रवीण सर 4 धावा पहिल्यांदा चोरून काढलेल्या आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. इतिहास रचलाय वाल्मिकी पठारमध्ये. वाल्मिकी पठार क्रिकेटमध्ये हे दोन्ही बॅटरने 4 धावा चोरलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. इथे पहा स्लोअर वन बॉल आहे, फक्त पिक केलाय, सन्मान दिलाय. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो. संयमाचं क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, संयम इथे दाखवलंय. 15 धावा. पंधरा धावा. यावेळेला दुधारी तलवार स्विच हिट आणि बो माय गॉड कॅचेस विन द मॅचेस. पकडले कॅच, संपला खेळ. अप्रतिम दर्जाचा कॅच कैद झालाय. दुधारी तलवार लगा दो आवाज नाही तो बर्बाद. फलंदाजाला मिळतोय परतीचा प्रवास. फलंदाज गॉन गॉन, फलंदाज बाद.
राहुल आलेले आहेत इन नाईट नंबर 3 मध्ये. इथे पहा चांगला बॉल, चांगल्या बॉलची पिचिंग होते. राहुलला चकून गेलाय, बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. वाल्मिकी पठार मधील आणखीन एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये आलाय. मागचा हंगाम 2022, 2023, 2024 चा कालखंड आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती इम्प्रेस केलाय. राहुल डीजे आपण सध्या त्यांना पाहताय. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये टोल लावलाय. एक टप्पा घेत, खराब फिल्डिंग, बॉल पाहता पाहता सीमा रेषा आर पार. धाबा मिळताय 4, येतोय चौकार. चला 4 आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती कोणाला म्हणतात, प्रामाणिकपणा कोणाला म्हणतात, हे सध्या आपण हे दृश्य आपण MTC मध्ये पाहू शकाल. एकोणीस झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे सर या ओव्हर मध्ये. 19 धावा धवलकावरती. अखेरचा बॉल. 43 धावांचा पाठलाग करायचाय. शेवटचा बॉल, हल्ला बॉल खेळलाय. ओ माय गॉड, लांब गेलाय, भरपूर लांब, वावराच्या बाहेर. बॉल अगदी महामार्गावर गेलाय, बॉल सीमा पार. राहुलच्या बाट मधून धमाका आलाय. 6 धाव्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते. 25 च्या घरामध्ये 25 धावा धावफलकावरती. आता 18 मध्ये बनवायच्या 18 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. राहुल आणि राहुल. मित्रांनो, अध्यक्ष असू द्या, अध्यक्ष म्हटल्यानंतर अहोरात्र मेहनत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतोय. प्रेशर त्यांच्यामध्ये, त्यांच्या डोक्यावरती. एखादा कार्यक्रम भरत असताना, एखादी स्पर्धा भरवत असताना तोही त्यांच्या डोक्यावरती प्रेशर. सामन्यामध्ये कसा खेळ खेळवायचा, संपूर्ण टीमला कशा रीतीने घेऊन चालायचा, तोही त्यांच्यावरती प्रेशर. सगळं काम आजही ते पार पाडतात. त्यांच्या कार्याला सलाम आहे राहुल, तुझ्या कार्याला सलाम आहे. खरोखर भरपूर अहोरात्र मेहनत करण्याचं काम तुझ्या माध्यमातून होतोय. आजच मी सकाळी पाहिलं, आल्या आल्या मित्रांनो, स्वच्छता पाळा, आरोग्य सांभाळा. आल्या आल्या झाडू मारताना पाहिलं त्यांना. त्याच्यानंतर सगळी साफसफाई स्वच्छता त्याने केली आहे. आल्या आल्या त्याला पाहिलं, अध्यक्ष कसा असावा हे त्याने आपलं उत्तम उदाहरण सध्या सकाळीच त्याने मला दाखवलंय. 18 बॉल 18 धावांचं इक्वेशन. 25 धावा धावफलकावरती आहे. विनायक आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. विनायकचा पहिला बॉल, फटका बसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु सूर्याची किरण मला वाटते मध्ये आली ती की काय. फिल्डिंगचं फॉर्मेट खराब फिल्डिंग. पहा 2 धाबा मिळत आहे. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा धावफलकावरती 27. 17 बॉल जिंकण्यासाठी 16. बॉल जास्त आहे, धावा कमी करायच्या आहेत. जिंकायला बॉल शिल्लक आहे 17, धाबा बनवायच्या 16 या मॅच मध्ये. इथे चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. अठ्ठावीस धावा इक्वेशन आपण पाहताय स्क्रीन वरती, तुम्ही पाहताय. 16 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. बॉल आहे 16, धावा करायच्या 15. स्कोर झालाय 28 ला 1. सध्या तुम्ही पाहताय वैभव स्मृती 11 हा संघ आपण पाहताय. 28 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 16 बॉल 15 धावांची आवश्यकता. यावेळेला चांगला बॉल, उसळी घेणारा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल होता. बॉल विकेट किपरचा वेध चांगल्या रीतीने घेतलेला आहे. बॅटर बीट केलाय बॅटरला. आता जिंकायला 15 मध्ये करायच्या 15 बॉल 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. इथे पहा उडवण्याचा प्रयत्न, पॉइंटला उडवलाय. ओ माय गॉड, आजच्या दिवसातला सर्वात देखणा फटका, उत्तम आणि सर्वोत्तम फटका. बॉल सीमा पार. बॅटर आहे
योगेश मालोसरेच्या बाट मधून धमाका आलाय. सर्वोत्तम फटका आजच्या दिवसातला, कॉपी बुक स्ट्रोक, पुस्तकी फटका, टेनिस क्रिकेट विश्वाचा मादक सौंदर्य दाखवणारा बॉल सीमा पार. काय फटका सजवलाय या फटक्याने महाराज डोळ्याची अक्षरशः पारणं फेडलाय. काय फटका खेळलाय, अप्रतिम. इथे चांगला बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. सिंगल घेण्याचा मानस, सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. एकावरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. सिंगल मध्ये सिंगल बरोबर पुढे जाते. 35च्या घरामध्ये 35 धावा. आता जिंकायला 13 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये 13 बॉल 8 धावांची आवश्यकता. चला पुढील नेक्स्ट मॅच तयार राहायचंय. चला विराट स्मृती, पृथ्वीराज अँड कंपनी तयार राहायचंय. इथे चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी दंडित केलेले आहेत. महाराज पृथ्वीराज म्हटल्यानंतर आपल्या विजय पावलेवरती चढवलेले हल्ले आजही मला आठवतात. काय खेळ केला होता पृथ्वीराजने, नो लुक शॉट. आजही ती स्पर्धा मला आठवते. इथे पहा चांगला बॉल आहे, वेगवान बॉल, भन्नाट वेग धारण केलाय, प्रचंड वेगे. ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 36. आता 12 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जिंकायला 12 बॉल. चला विराट स्मृती, आपण तयार आहात ना? याच्यानंतर तुम्हाला लगेच खेळायचंय. पृथ्वीराज रेडी आहात ना? याच्यानंतर तुम्हाला लगेच उतरायचंय. 12 बॉल जिंकण्यासाठी 7 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. चला प्लीज विनंती करतोय, गाड्या आतमध्ये घेऊ नका विनंती करतोय. 2 व्हीलर्स मोटरसायकल आतमध्ये घेऊ नका विनंती करतोय. चला 12 बॉल आणि 7 धावांचं इक्वेशन आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. प्रसाद आणि फटका चांगला आहे, खेळलाय कव्हरला, परंतु आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिलाय. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा स्ट्रोक. योगेश आणि योगेशच्या बॅटमधून धमाका आलाय. बॉल सीमा पार. सामना सुटलाय बरोबरी. 1 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. चला पृथ्वीराज आणि आर्मी, चला तयार राहायचंय. इथे पहा चांगला फटका, बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. विजयी सिंगल. अभिनंदन टीम वैभव स्मृती.